आम्ही तर गाईत शेणखत भरीत होतो, पण आमची ताई गाईत हे काही उचलून घेऊन गेली. तर रामकृष्ण हरी मंडळी, तर आज आहे ना आपल्याला आपल्या बांधकामा पुढची जागा मोकळी करायची आणि त्या सफाईची सुरुवात आपल्याला इथून करायची. मग एक कृष्णापासून नाही तर त्याच्या शेणापासून. म्हणून शेणखत भरायला सगळ्यात आधी ट्रॅक्टर लावून घेतला आणि मग त्याच्यामध्ये शेणखत भरायला सुरुवात केली. पण ती हाताने नाही तर ह्या डुर्याची शिबीने. आणि ह्या डुर्याची शिबीला पाहून मला एकच मन आठवली, ती मै मूर्ती लहान आणि कीर्तिमान. आणि ते का तर तसं मला हा उकांडा भरायला अख्खा दिवस लोटला असता, पण गडी अवघ्या 15 मिनिटातच याचा बुकना पाडीन. पण शेवट का व्हायना त्याने मला काम लावलंच. आणि ते का तर जसं मसाले भाताचा शेवटचा उरलेला घास लगेच चमच्यात येत नाही, तसंच हे उरलेलं थोडंसं शेणखत अख्खा त्याच्या फानाट्यात येत नव्हतं. मग काही रिंगणात तर उतरायला लागतेच. मग खोरं घेतलं आणि सनसन करीत दोन्ही बाजूनी शेण मध्ये वडलं आणि दिला त्याला चबुडा लावून. आणि हे सगळं होत असताना मला सगळ्यात जास्त हसाई यायची ते मग आमच्या ताईची. कारण की आम्हाला काही झालती शेणखत उचलायची आणि तिला काही झालती त्यातली वाळलेली खांड उचलायची. आणि ती खांड कायासाठी तर देशी कोलगेट मैच मिश्रीसाठी. मग तुमच्या इथं पण आहे का कोणा असं मिश्री लवर?